काय सांगा? आणि उद्याचा जो बंद आहे हा आमचा अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने पुकारलेला आहे. आणि त्याचे मूळ कारण म्हणजे आजच्या काळात आपण बघितलं असेल, ज्या मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्या आहे यांचा किती सुळसुळाट झालेला आहे आपण सर्वजण बघत आहे. आमचा बंद शासनाने कोरोना काळामध्ये जी काही 5 वर्षाची सूट दिली होती मोठमोठ्या कंपन्याला, GSR 220 सी अंतर्गत 5 वर्षाची जी काही मुदत दिली होती ती आज 5 वर्ष उलटूनही ती रद्द न केल्यामुळं आमचा बंद पुकारलेला आहे. हा बंद देशव्यापी असणार आहे उद्याचा. आणि याच्यात जास्तीत जास्त म्हणजे माझ्या अंदाजे 12.5 लाखाच्या आसपास केमिस्ट याच्यात सहभागी आहे. मग ते अत्यावश्यक सेवेमध्ये जे हॉस्पिटल अटॅच असतील, रोड काउंटर असतील, होलसेलर असतील, रिटेलर असतील, सर्वच या बंदमध्ये सहभागी आहे. तर आमची मूळ मागणी जी तुम्ही कॉर्पोरेट कंपन्या आहे यांना कुठलंही बंधन नाही. आम्ही 1300 स्क्वेअर फुटात जर दुकानं टाकले, तर आम्हाला 2 ते 3 लायसन लागतात. यांना कुठलं लायसनचं म्हणजे बघायला याच्यावर नियंत्रण कुणाचं नाही. आणि आपण जर बघितलं असेल, डायबिटिकचे जे औषधं असतील, कॅन्सरचे औषधं असतील, इंजेक्टेबलमध्ये आपण जर ऑनलाईन इंजेक्टेबल किंवा काही इंजेक्शन बोलवले, तर त्याला कुठलाही वातानुकूलित त्यात सहभाग नसतो. आता आम्ही जर नाशिकवरून काही इंजेक्शन बोलवले, तर ते आमच्यापर्यंत यायला 1 तास लागतो. तर त्या 1 तासात त्याला आईस पॅड असतो. तुम्ही ऑनलाईन औषधं जे बोलवता त्याला कुठलाही आईस पॅड नसतो. ते औषध यायला ह्या ग्रामीण भागामध्ये कमीत कमी 2 ते 3 दिवस लागतात. तर त्या औषधाचा परिणाम त्या ग्राहकांना काय होत असतो किंवा काय होणार असतो याची कुठलीही माहिती नसते. काउंटरला मेडिसिन घेतल्यानंतर आम्ही ग्राहकांशी जे हितगुज करतो, काय याचे परिणाम काय होतील, हे किती वातानुकूलित अ, याच्यात ठेवता, स्टोअर करता, तसं ऑनलाईनला कुठलंही बंधन नाही. मग गर्भपाताची औषधं असतील, अजून जे महत्त्वाचे असतील, अल्प्राझोलम असतील, झोपेची औषधं असतील, याच्यावर शासनाने त्वरित तो जो 220 GSR जो कायदा आहे, तो रद्द करून आणि हे मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना याचं लवकरात लवकर माहिती देऊन आमच्यासारख्या रिटेलरांना वाचवावं हीच आमची शासनाला विनंती आहे. उद्याचा जो काही बंद आहे, तो ग्राहकांनी आम्हाला पाठिंबा देऊन आज 19 तारीख आजच्या रात्री 12 पर्यंत आपण आपली महत्त्वाची औषधं असतील, कॅन्सरची औषधं असतील, डायबिटिकची औषधं असतील, ते आपण आज 12 पर्यंत खरेदी करून आणि उद्याच्या आमच्या बंदला पाठिंबा पाठिंबा द्यावा हीच आमची रिटेलरांची इच्छा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. 20 मे रोजी होणाऱ्या देशव्यापी मेडिकल बंदला वणी शहरातून आम्ही पाठिंबा देणार असून रात्री 12 वाजेपासून आमचे मेडिकल 24 तास बंद राहणार आहे. तरी शुगर बीपी पेशंट यांनी आपल्या दैनंदिन लागणारे औषधं आजच घेऊन जाणे ही ग्राहकांना आमच्या मेडिकल असोसिएशन तर्फे नम्र विनंती आहे. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने उद्या पुकारलेल्या बंदमध्ये पूर्ण नाशिक जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील सर्व दुकाने बंद राहणार आहेत. तसेच
ऑनलाईन औषधे विक्री संदर्भात दिलेले वारंवार निवेदन आणि वरिष्ठ पातळीवर दिलेल्या निवेदनामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचे इथून माग हे भेटलेलं नाही, साथ भेटलेली नाही. त्यामुळे संघटनेने हा बंद पुकारलेला आहे. या बंदमध्ये पूर्ण मेडिकल स्टोअर हे बंद असणार आहे. 1 दिवसासाठी बंद पुकारलेला आहे. त्यामध्ये इमर्जन्सी सेवा, काही मेडिकल स्टोअर्स चालू असणारे हॉस्पिटल अटॅच, तिथं तुम्हाला जे इमर्जन्सी मेडिसिन लागणार आहेत ते भेटतील. तसेच अ, आमचे दिंडोरी तालुका प्रतिनिधी मनोज भाऊ थोरात यांनी पण 2-3 दिवसापासून चांगला पाठपुरावा केलेला आहे. आमचे मेडिकल वनी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आम्ही काल जमून निवेदन वनी पोलीस स्टेशनला दिलेले आहे. API गायत्री जाधव मॅडम यांना पोच दिलेली आहे. तसेच नाशिक जिल्हा केमिस्ट अँड ड्रग असोसिएशनचे अध्यक्ष नितीन भाऊ देवरगावकर यांनी पण सतत पाठपुरावा करून, तसेच सचिव गणेश निकम हे पण आमच्यासाठी काम करत आहेत. त्यांना पण आम्ही साथ देणार आहोत. तसेच पुकारलेल्या बंदमध्ये उद्या सहभाग आम्ही सर्व वनी मेडिकल असोसिएशन घेणार आहोत.